नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरू करू. माझं नाव आदित्य आहे. मी पुण्यात एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होतो. आयुष्य साधं आणि सरळ चाललं होतं. ऑफिस, घर आणि कधीकधी मित्रांसोबत फिरणं एवढंच माझं जग होतं. प्रेम वगैरे गोष्टींपासून मी नेहमी दूर राहायचो, कारण मला वाटायचं की प्रेमात पडल्यावर माणूस कमकुवत होतो. पण आयुष्य कधी कोणता वळण घेईल हे कोणालाच माहिती नसतं. एक दिवस ऑफिसमधून घरी येताना पावसाला अचानक सुरुवात झाली. मी पटकन एका बसस्टॉपवर थांबलो. तिथे आधीच एक मुलगी उभी होती, जिच्या हातात छत्री होती, पण वाऱ्यामुळे ती पूर्ण भिजली होती. तिच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी होती, पण तरीही ती शांत उभी होती. काही वेळ आम्ही दोघेही एकमेकांकडे न पाहता तिथे उभे होतो. अचानक जोराचा वारा आला आणि तिच्या हातातील कागद खाली पडले. मी पटकन ते उचलून तिला दिले. ती हलकसं हसली आणि म्हणाली, "थँक्यू." त्या एका हसण्याने माझ्या मनात काहीतरी वेगळं जाणवलं. आम्ही दोघे थोडं बोलायला लागलो. तिचं नाव सायली. ती नुकतीच पुण्यात नोकरीसाठी आली होती. पाऊस थांबेपर्यंत आम्ही जवळजवळ अर्धा तास बोलत राहिलो. त्या छोट्याशा भेटीत मला जाणवलं की ती खूप साधी आणि मनमोकळी मुलगी आहे. पाऊस थांबल्यावर आम्ही दोघं आपापल्या वाटेने निघालो. मला वाटलं ही फक्त एक साधी भेट होती आणि कदाचित आम्ही पुन्हा कधीच भेटणार नाही. पण दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना पुन्हा तीच बसस्टॉपवर दिसली. आम्ही दोघेही एकमेकांना पाहून हसलो. हळूहळू ही रोजची सवय झाली. सकाळी बसस्टॉपवर भेटणं, थोडं बोलणं आणि मग आपापल्या कामाला जाणं. काही महिन्यात आमची चांगली मैत्री झाली. सायली खूप स्वप्न पाहणारी मुलगी होती. तिला आयुष्यात खूप काही करायचं होतं. तिच्या बोलण्यात एक वेगळीच ऊर्जा होती, जी मला खूप आवडायची. एक दिवस ती अचानक खूप शांत दिसत होती. मी विचारलं तर तिने सांगितलं की तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवायचं बोलणं सुरू केलं आहे. हे ऐकून माझ्या मनात अचानक एक विचित्र भावना आली. त्या क्षणी मला समजलं की मी तिच्यावर प्रेम करू लागलो आहे. पण मला भीती वाटत होती की जर मी तिला सांगितलं तर कदाचित आपली मैत्रीही तुटेल. काही दिवस मी काहीच बोललो नाही. पण एक दिवस धाडस करून मी तिला सगळं सांगायचं ठरवलं. त्या संध्याकाळी आम्ही नेहमी भेटत असलेल्या बसस्टॉपवर उभे होतो. मी थोड्या घाबरलेल्या आवाजात तिला सांगितलं, "सायली, मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे." काही क्षण ती शांत राहिली. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मग ती हळूच हसली आणि म्हणाली, "आदित्य, मला वाटलं तू कधीच सांगणार नाहीस." त्या क्षणी मला समजलं की तीही मला आवडत होती. त्या पावसाळी दिवशी सुरू झालेली आमची ओळख हळूहळू एका सुंदर नात्यात बदलली होती. आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं की कुणीतरी माझ्यासाठी खास आहे. आज त्या घटनेला 3 वर्ष झाली आहेत. आम्ही अजूनही कधीकधी त्या बसस्टॉपवर जाऊन उभे राहतो, कारण तिथेच आमच्या प्रेमकथेची सुरुवात झाली. त्या दिवसानंतर माझं आणि सायलीचं पूर्ण आयुष्य पूर्णपणे बदललं. आधी आम्ही फक्त बसस्टॉपवर भेटायचो, पण आता आम्ही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागलो. कधी संध्याकाळी ऑफिस संपल्यावर जवळच्या कॅफेमध्ये बसून गप्पा मारायचो, तर कधी शनिवारी रविवारी शहरात फिरायला जायचो. सायलीसोबत असताना मला वेळ कसा जातो तेच कळायचं नाही. तिचं हसणं, बोलणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं मला खूप आवडायचं. एक दिवस आम्ही दोघे नदीकाठी फिरायला गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि वातावरण खूप शांत होतं. सायली अचानक म्हणाली, "आदित्य, तुला माहीत आहे का, मी जेव्हा पहिल्यांदा त्या बसस्टॉपवर तुला पाहिलं होतं ना, तेव्हाच मला वाटलं होतं की हा मुलगा खूप वेगळा आहे." मी असंच विचारलं, "काय वेगळं दिसलं तुला माझ्यात?" ती थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, "तुझ्या डोळ्यामध्ये एक प्रामाणिकपणा दिसला." तिचं उत्तर ऐकून माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. त्या क्षणी मला जाणवलं की आमचं नातं फक्त आकर्षण नव्हतं, तर त्यामध्ये एक खोल श्वास होता. पण आयुष्य नेहमी इतकं सोपं नसतं. काही दिवसांनी सायलीने मला एक गोष्ट सांगितली, जी ऐकून मी थोडा गोंधळलो. तिच्या वडिलांनी तिचं लग्न एका मुलासोबत ठरवायचा विचार केला होता आणि ते तिला लवकरच गावाला बोलवत होते. ती खूप चिंतेत होती. मी तिला शांत करत म्हणालो, "सायली, तू घाबरू नकोस. आपण एकत्र आहोत ना, मग सगळं ठीक होईल." पण मनात मात्र मला भीती वाटत होती. जर तिच्या घरच्यांनी आमच्या नात्याला नकार दिला तर काय होईल? काही दिवसांनी सायली गावाला गेली. त्या काही दिवसांत मला तिची खूप आठवण येत होती. आम्ही फोनवर बोलायचो, पण तरीही ती जवळ नसल्याची जाणीव सतत होत होती. एक संध्याकाळी तिचा फोन आला आणि तिचा हा आवाज थोडा उदास वाटत होता. ती म्हणाली, "आदित्य, मी बाबांना सगळं सांगितलं." माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी विचारलं,
मग त्यांनी काय सांगितलं. काही क्षण शांत राहिली आणि मग हळूच म्हणाली. त्यांनी सुरुवातीला राग आला, पण मी त्यांना तुझ्याबद्दल सगळं सांगितलं. आता ते तुला भेटायचं म्हणत आहेत. ते ऐकून माझ्या मनात एकाच वेळी आनंद आणि थोडी भीती दोन्ही निर्माण झाली. कारण आता माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भेट होणार होती. सायलीच्या वडिलांना भेटून मला त्यांना पटवून द्यायचं होतं की मी त्यांच्या मुलीची काळजी घेऊ शकतो. त्या रात्री मला झोपच लागत नव्हती. माझ्या डोक्यात सतत एकच विचार चालू होता. उद्या माझ्या आयुष्याचा निर्णय होणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. मनात थोडी भीती होती, पण सायलीसाठी मला धाडस करायचंच होतं. मी गावाकडे जाण्यासाठी बस पकडली. संपूर्ण प्रवासात माझ्या मनात अनेक विचार चालू होते. सायलीचे बाबा मला कसे भेटतील, ते मला स्वीकारतील का, या सगळ्या गोष्टींची काळजी वाटत होती. काही तासांनी मी सायलीच्या गावात पोचलो. बसस्टँडवर उतरल्यावर सायली तिथेच माझी वाट पाहत होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. त्या हसण्याने माझी अर्धी भीती तिथेच संपली. आम्ही दोघे तिच्या घरी गेलो. घर साधं पण खूप शांत होतं. काही वेळाने तिचे बाबा बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा होता. मी नम्रपणे त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला बसायला सांगितलं. काही क्षण घरात पूर्ण शांतता होती. मग त्यांनी हळू आवाजात विचारलं, तू का? तो आदित्य. मी शांतपणे होकार दिला. त्यांनी माझ्याबद्दल काही प्रश्न विचारले. माझं काम, माझं कुटुंब आणि माझ्या आयुष्याचे विचार. मी त्यांना प्रामाणिकपणे सगळं सांगितलं. शेवटी मी धाडस करून म्हणालो, काका, मला सायली खूप आवडते आणि मी तिच्यासोबत आयुष्य घालवू इच्छितो. काही क्षण ते काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी सायलीकडे पाहिलं आणि परत माझ्याकडे पाहत म्हणाले, मुला फक्त इतकंच पाहिजे की माझी मुलगी नेहमी आनंदात राहिली पाहिजे. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनात आशेची एक किरण निर्माण झाली. थोडा वेळ विचार करून ते हळूच हसले आणि म्हणाले, जर तुम्ही दोघे एकमेकांवर खरंच प्रेम करत असाल तर मला काही हरकत नाही. त्या ऐकताच सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्या क्षणी मला असं वाटलं की आयुष्याने मला सगळ्यात मोठा आनंद दिला आहे. काही महिन्यांनी आमचं लग्न झालं. लग्नाच्या दिवशी आम्ही दोघंही खूप आनंदी होतो. आजही कधी पाऊस पडतो तेव्हा आम्ही त्या जुन्या बसस्टॉपची आठवण काढतो, कारण तिथेच आमच्या प्रेमकथेची सुरुवात झाली होती. कधीकधी आयुष्यातील सगळ्यात सुंदर गोष्टी अगदी साध्या आणि अनपेक्षित क्षणातून सुरू होतात आणि आमची कथा त्यांचं जिवंत उदाहरण आहे. लग्नानंतर माझं आणि सायलीचं आयुष्य एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली होती. सुरुवातीचे काही महिने खूप आनंदात गेले. आम्ही पुण्यात एका छोट्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो होतो. घर मोठं नव्हतं, पण त्या घरात आमचं प्रेम आणि आनंद खूप मोठा होता. सकाळी सायली माझ्यासाठी चहा बनवायची आणि आम्ही दोघे बाल्कनीत बसून गप्पा मारत चहा प्यायचो. त्या छोट्या छोट्या क्षणामध्येच आयुष्याचं खरं सुख लपलेलं असतं हे मला तेव्हा समजलं. सायली अजूनही तिच्या स्वप्नांबद्दल खूप उत्साही होती. तिला तिच्या करिअरमध्ये काहीतरी मोठं करायचं होतं आणि मी नेहमी तिच्यासोबत उभा राहायचो. काही दिवसांनी तिला तिच्या कंपनीतून मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळाली. त्या प्रोजेक्टसाठी तिला काही महिन्यांसाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. ही गोष्ट ऐकून मला थोडं वाईट वाटलं, कारण आम्ही दोघे पहिल्यांदाच इतक्या दिवसांसाठी दूर राहणार होतो. पण मला माहीत होतं की तिच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी तिचा निर्णय आनंदाने स्वीकारला. सायली जेव्हा दुसऱ्या शहरात गेली तेव्हा घर खूप रिकामं वाटू लागलं. रोज संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना तिची खूप आठवण यायची. आम्ही रोज फोनवर बोलायचो, पण तरीही तिची कमी जाणवायचीच. काही महिन्यांनी तिचा प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि ती परत पुण्यात आली. त्या दिवशी मी तिला घ्यायला स्टेशनवर गेलो होतो. ट्रेनमधून उतरून ती माझ्यासमोर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक खूप आनंद दिसत होता. ती माझ्याकडे येऊन हसत म्हणाली, आदित्य, मला एक गुड न्यूज सांगायची आहे. मी उत्सुकतेने विचारलं, काय? ती हलकसं हसली आणि म्हणाली, आपण आता तिघे होणार आहोत. काही क्षण मला काहीच समजलं नाही आणि मग तिच्या शब्दांचा अर्थ लक्षात येताच माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. त्या क्षणी मला जाणवलं की आयुष्याने मला खरंच सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं आहे. काही महिन्यांनी आमच्या घरी एका छोट्याशा मुलीचा जन्म झाला. आम्ही तिचं नाव आरोही ठेवलं. त्या दिवशी मी माझ्या मुलीकडे पाहत होतो आणि मनात एक विचार आला, जर त्या दिवशी पावसात मी त्या बसस्टॉपवर थांबलो नसतो तर कदाचित माझं आयुष्य इतकं सुंदर झालंच नसतं. कधीकधी आयुष्यातील सगळ्यात मोठे बदल अगदी साध्या क्षणातून सुरू होतात आणि त्या क्षणामधूनच आयुष्यभर टिकणाऱ्या कथा तयार होतात. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि
आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.